टाळ मृदुंगाचा ताल गोडी अभंगाची, पालखीचा सोहळा सुखद अनुभूती वारीची, घेऊन आलोय तुमच्यासाठी खास वारी पंढरीची। रामकृष्ण हरी माऊली वारी पंढरीची पावर्ड बाय उषा, असोसिएट स्पॉन्सर्स हिरो डेस्टिनी आणि राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड या पुढारी न्यूजच्या विशेष कार्यक्रमात मी अदिती तरडे तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसा विटेवर देव कोठे। जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी ज्या चंद्रभागेचं आणि विठू माऊलीच्या रूपाचं असं नितांत सुंदर वर्णन केलंय, त्याच विठ्ठलाच्या ओढीने लाखो वारकऱ्यांची पावलं पंढरीकडे धाव घेत आहेत। आता विठ्ठलाच्या भेटीसाठी काहीच दिवस उरलेत। वारकऱ्यांच्या याच प्रवासाचा खास कार्यक्रम सुरू करूयात, वारी पंढरीची। चालू तुकोबांच्या वाटे नाम घेता विठ्ठलाचे, लागली पंढरीची ओढ भक्तीची ही वारी गोड। हाच अनुपम भक्तिभाव मनात ठेवून टाळ मृदुंगाच्या गजरात आणि ज्ञानबा तुकारामच्या जयघोषात वैष्णवांचा मेळा आता पंढरीच्या अगदी जवळ पोहोचू लागलाय। संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने इंदापूर वासियांचा निरोप घेतला असून हा सोहळा आता सराटीकडे मुक्कामासाठी मार्गस्थ झाला। पालखी मार्गावर भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। ठिकठिकाणी पालखीचं भक्तिभावाने स्वागत करण्यात आलं। थांबायला सांग। जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यानं आज सकाळी इंदापूरचा निरोप घेतलाय आणि पालखी सोहळ्यानं सराटीच्या दिशेनं प्रस्थान ठेवलेलं आहे। या ठिकाणचं दृश्य आपण पाहू शकतो। जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सराटीच्या मुक्कामासाठी निघालेला पाहायला मिळतोय। नाचत पंढरी जाऊ रे खेया, विठ्ठल रखुमाई पाहू रे, पांडुरंगाच्या उडीनं नाचत गात निघालेला वैष्णवांचा महामेळा म्हणजेच खऱ्या अर्थानं पंढरीची वारी होय। हे दृश्य आपण पाहू शकतोय। जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा, पालखी रथामध्ये विराजमान आहे आणि हा रथ पंढरीच्या दिशेने निघालेला आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानं सुद्धा सकाळी बरडवरून प्रस्थान ठेवलेलं आहे आणि हा पालखी सोहळा मुक्कामासाठी आज सोलापूर जिल्ह्यातील नातेपोते येथे दाखल होणार आहे। आपण पाहू शकतो वारकरी आणि ठिकठिकाणचे ग्रामस्थ पालखी सोहळा रस्त्यानं जात असताना त्या ठिकाणी पादुकांच्या दर्शनासाठी जमेल त्या पद्धतीने दर्शन घेण्याचा प्रयत्न करत असतात। हे दृश्य आपण पाहतोय। पालखी सोहळा सराटीच्या दिशेनं मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय। आज जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पुणे जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम सराटी या ठिकाणी होणार आहे। उद्या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं शाही स्नान हे नीरा नदी पात्रामध्ये होणार आहे आणि त्यानंतर हा पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे। दोनही पालखी सोहळे सोलापूर जिल्ह्यामध्ये आज ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यामध्ये दाखल होतोय, तर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा उद्या सोलापूर जिल्ह्यामध्ये दाखल होतोय। दोन्ही पालखी सोहळे सोलापूर जिल्ह्यामध्ये दाखल होत असल्याने वारकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे, कारण पंढरी या क्षणी जवळ येते ही भावना या वारकऱ्यांची झालेली पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन सतीश कदम यांच्यासह दिलीप जगताप, पुढारी न्यूज, सराटी। गळ्यात घुंगरांच्या माळा, कपाळावर बुक्क्यांचा टिळा आणि रथापुढे चालणारा तो राजशाही दिमाग। वारीच्या वाटेवर लाखो डोळे ज्या क्षणांची चातकासारखी वाट पाहत असतात, तो अद्भुत क्षण म्हणजे अश्वांचं दर्शन। या अश्वांवर स्वतः ज्ञानोबा माऊली आणि तुकोबाराय विराजमान असतात अशी प्रत्येक वारकऱ्याची दृढ श्रद्धा आहे आणि म्हणूनच माऊली आणि तुकोबारायांच्या या अश्वांचं दर्शन घेण्यासाठी वारकरी आसुसलेले असतात। हे मानाचे अश्व जवळून जाताना डोळे भरून येतात आणि भक्तिभावाने हात आपोआप जोडले जातात। संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील दोन मानाच्या अश्वांचं हे अलौकिक रूप आणि वैष्णवांचा हा अनोखा भक्तिभाव या दृश्यात दिसतोय। वारीमध्ये वारकऱ्यांचं आकर्षणाचं केंद्रबिंदू जर काय असेल तर दोनही पालख्या सोहळ्यांमधील मानाचे अश्व। जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये मी सध्या आहे। या ठिकाणचं दृश्य आपण पाहू शकतो। जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातला मानाचा अश्व आणि याच्या पाठीमागे एक अश्व आपल्याला पाहायला मिळतो। माऊली, अश्वाचं नाव काय? अश्वाचं नाव रामकृष्ण हरी महाराज। अश्वाचं नाव राजा नाव आहे। अश्वाचं नाव
काय परंपरा आहे? कारण फार परभणी जिल्ह्यातल्या बाभळगाववरून तुम्ही येता, दरवर्षी वारीत सहभागी होत असता. मान या सगळ्या अश्वाला पाहायला मिळतो. ह्या मान आता आमच्या घराला 5वी पिढी चालू आहे. आता माझी 5 पिढ्यापासून अशीच परंपरा चालू आहे. तुकाराम महाराजाच्या पालखीसाठी सेवा देत आहोत आम्ही रनेर कुटुंब. ह्याचे अश्वाचे मालक विनायक नारायणराव रनेर पाटील बाबळगावकर. तोपदार आहेत ना वारीतले ते? नाही हे चोपदार निवृत्ती गिराम महाराज. हा. आणि अश्वाचे मालक विनायक नारायणराव रनेर बाबळगावकर. म्हणजे चोपदार बी बाबळगावचेच आहेत आणि मालक बी बाबळगावचेच आहेत अश्वाचे. वारकऱ्यांची अशी श्रद्धा असते की यावर साक्षात तुकोबाराय विराजमान होतात आणि सगळे वारकरी दर्शन घेतात या सगळ्यात. ह्याच्या कोणीही स्वार नसतो. हा अश्व देवाचाच आहे आणि गावाकडे बी ह्याच्या बाबळगावला कोणीही बसत नाही. त्याला राखीव जमीन आपण 12 एकर ठेवलेली, म्हणजे पाय मोकळे करण्यासाठी गावाकडे. हा दुसरा अश्व आपल्याला पाहायला मिळतो. या अश्वाबद्दल सुद्धा आपल्याला माहिती जाणून घ्यायची आहे. या ठिकाणचं दृश्य आपण पाहतोय. हा मानाचा जो पहिला अश्व होता हा त्याच्यावरती देवाचा अश्व म्हणून तो ओळखला जातो. हा दुसरा अश्व आहे. माऊली रामकृष्ण हरी, काय अश्वाचं नाव काय? बलराज अश्व. काय सांगाल अश्वाबद्दल? कुणी म्हणजे हा मोहिते पाटलांचा अश्व आहे अकलूजच्या. काय सांगाल अश्वाबद्दल? डॉक्टर धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटलांचा अश्व आहे. हा राजघराण्यातला अश्व बलराज म्हणून चेतक लाईनचा घोडा आहे. उदयपूर पॅलेस चेतक ब्लड लाईनचा घोडा, शिस्तप्रिय म्हणून ओळखला जातो घोडा. पहिले राजे घोडा घेताना शिस्तप्रिय पूर्ण घोडा असा शिस्तीचा घोडा आहे पूर्ण. कॅमेरा पर्सन सतीश कदम यांच्या सहली जगताप, पुढारी न्यूज, सराटी. 318 वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेल्या संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याचं बार्शी तालुक्यात भव्य स्वागत करण्यात आलंय. धाराशिव जिल्ह्यातून येत पालखीने वारदवाडी फाट्यावरून बार्शी तालुक्यातील सेंद्री गावातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. या ठिकाणी झालेल्या स्वागत सोहळ्याला भाविक, लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. शेगावहून पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या पालखीचा सोलापूर शहरातील उपलप मंगल कार्यालयाजवळ दुसऱ्या दिवसाचा मुक्काम आहे. या निमित्ताने माऊलींच्या दर्शनासाठी सोलापूरकरांनी मोठी गर्दी केली आहे. विशेष म्हणजे गेल्या 12 वर्षांची परंपरा कायम राखत विविध समाज बांधव आणि संघटनांनी हजारो पायी वारकऱ्यांच्या सेवेसाठी पुढाकार घेतलाय. नाभिक समाजातर्फे मोफत दाढी, केस कापणी, परीट समाजातर्फे कपडे धुवून इस्त्री करणं, तर चर्मकार समाजाकडून चपला, बूट दुरुस्ती आणि पॉलिशची मोफत सेवा दिली जाते. तसंच भाविकांसाठी दिवसभर महाप्रसादाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. गजानन महाराजांचा सेवाभावाचा वारसा सोलापुरात अनोख्या पद्धतीने जपला जातोय. राणा श्री गजानन महाराजांच्या पालखीचं सोलापूर शहरामध्ये आगमन झाल्यानंतर आपण जर बघितलं गेलं तर ती पालखी जी आहे ती आता सोलापूर शहरातील उपलब्ध मंगल कार्यालयात आलेली आहे आणि हजारो भाविक जे आहेत ते गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी आल्यानंतर आपण जर बघितलं गेलं तर महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे. खरं तर विविध सामाजिक संघटना असतील त्यांच्याकडून महाप्रसादाचं आयोजन, जे भाविक या ठिकाणी गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी येतात त्यांच्या महाप्रसादाचं आयोजन देखील विविध संघटनेकडून करण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं गेलं तर वेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी संत गजानन महाराजांच्या पालखीतील वारकऱ्यांसाठी मोफत दाढी असेल, कटिंग असेल, याची देखील सेवा जी आहे ती करण्यात येते. आणि दुसरीकडे आपण जर बघितलं गेलं तर जे वारकरी असतील त्यांच्या चपला असतील, बूट असतील, हे पॉलिश देखील करण्याचं काम या ठिकाणी संत रोहिदास महाराज आणि त्यांच्या कष्टाची कमालच असे असणाऱ्या सर्व त्यांच्या भक्तांकडून जे आहे ते या ठिकाणी करण्यात येत असल्याचं चित्र आपल्याला दिसून येतं. दुसरीकडे परीट बांधवांकडून देखील मोफत वारकऱ्यांचे जे कपडे असतील त्यांची इस्त्री असेल, त्याचबरोबर वेगवेगळ्या सुविधा असतील त्या देखील या ठिकाणी देण्यात येत असल्याचं चित्र दिसतंय. आपण जर पाहायला गेलं तर दुसरीकडे रक्तदान शिबिर देखील या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. हजारो भाविक जे आहेत ते या ठिकाणी दर्शनासाठी सोलापूर शहरातील
येत असतात आणि त्यांच्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी जे आहेत ते वेगवेगळ्या सामाजिक संघटना ज्या आहेत त्या आलेल्या आहेत. दुसरीकडे आपण जर बघितलं गेलं तर वारकऱ्यांची मोफत कटिंग व दाढे असेल ते देखील या ठिकाणी संत सेना नाभिक दुकानदार संघाकडून दरवर्षी देखील या ठिकाणी गजानन महाराजांची पालखी जेव्हा सोलापूर शहरात येते त्यावेळेस करण्यात येत असल्याचं चित्र दिसतंय. आपण जर बघितलं गेलं तर या ठिकाणी नाभिक संघटनांकडून जे आहे ते कटिंग आणि दाढी हे देखील करण्यात येते. गेल्या 25 वर्षापासून ही सेवा जी आहे ते नाभिक दुकानदार जे आहेत ते या ठिकाणी गजानन महाराजांच्या पालखीमध्ये देत असल्याचं चित्र दिसते. त्यामुळं आज सोलापूर शहरामध्ये जे आहे ते गजानन महाराजांच्या पालखीचा मुक्काम आहे आणि उद्या सोलापूर शहरातून तालुका उत्तर सोलापूर तिरे गावामध्ये गजानन महाराजांची पालखी असणार आहे. त्यामुळं विठुरायाची आस असणाऱ्या या गजानन महाराजांच्या पालखीचा आता सोलापूर शहरामध्ये मोठा भक्तिमय वातावरणात भक्त जे आहेत ते या ठिकाणी दर्शन घेत असल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे. अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सोलापूर. पंढरीच्या वारीत भक्तीचा सोहळा तर रंगतोच, पण या वाटेवर माऊलींच्या सेवेचे आणि आपुलकीचे अनोखे रंगही पाहायला मिळतात. वारीच्या याच वाटेवर एक असं गाव आहे जिथे वारकरी माऊलींचं स्वागत चक्क गरमागरम वड्यांनी केलं जातं. हे गाव म्हणजे इंदापूर तालुक्यातील वडापुरी. पालखी सोहळा जेव्हा सकाळच्या विसाव्यासाठी या गावात येतो तेव्हा संपूर्ण गाव लाखो वारकऱ्यांसाठी एकाच वेळी गरमागरम वडे तळण्यात मग्न असतं. वारीत सहभागी झालेल्या प्रत्येक वारकऱ्याला तृप्त करण्याची ही चविष्ट परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून गावकरी तितक्याच उत्साहाने आणि श्रद्धेने जपतायत. रामकृष्णारी भाग गेला सीन गेला अवघा झाला आनंद. जगद्गुरु तुकोबारायांचा पालखी सोहळा देहू ते पंढरपूर जात असताना प्रत्येक विसाव्याची परंपरा वेगळी वेगळी आहे. परंतु आज सकाळी आम्ही 6 वाजता ज्यावेळेला इंदापुरामधून निघतो त्यावेळेला वडापुरी ह्या गावामध्ये आल्यानंतर प्रत्येक दिंडीमध्ये वडे आणि पाव किंवा वडा आणि पुरी हे करण्याची पद्धत आहे. या गावाच्या विसाव्याला आम्ही सर्व नाश्त्याला ज्यावेळेला थांबतो त्यावेळेला परंपरेप्रमाणे सर्व दिंड्यांमध्ये आज वडापाव वडापुरी अशी केली जाते. आणि आज सोमनाथ पाटील या दिंडीचे प्रमुख आहेत. त्या दिंडीमध्ये आम्ही सर्व देवकर आणि सर्व आमच्याबरोबर चालणारे आमचे सर्व मित्रपरिवार या ठिकाणी येऊन आज पाटलांकडे नाश्त्यासाठी आम्ही नियोजन ठरलेलं असतं आणि आम्ही त्याप्रमाणे सर्वजण गात दागा प्रेम मागा विठ्ठल याप्रमाणे आम्ही सर्वजण या वडापुरीमध्ये वडापुरी या गावामध्ये येतो. आणि आल्यानंतर सर्वांना नाश्ता जर कशाचा असेल तर या ठिकाणी वडापाव आम्ही सर्वजण खातो. आवडीने सर्वजण वडापाव खातात. रामकृष्ण हरी. याचा इतिहास असा, या गावाचं नाव आहे वडापुरी. आमच्या जुन्या पूर्वजांनी आजी आजोबांनी पंजोबांनी आम्हाला सांगितलं की या गावात वडा तळला जायचा, वड्यासोबत पुरी खायला मिळायची. हीच परंपरा येणाऱ्या सर्व दिंडीकरांनी गावकऱ्यांनी आज तागायत चालू ठेवली. आज फक्त तेल गेलं घाणा गेला, त्याच्या जागी त्या तेलात पाव आला. या पावाचं फक्त वडा आणि पाव म्हणजे आता इथं रोज प्रत्येक दिंडीकऱ्यात वडा आणि पावाची नाश्त्याची सोय प्रत्येक जण दिंडीकर करतो. आम्ही आज सर्व देवस्थान कमिटी या सोमनाथ महाराज पाटील यांच्याकडे नियमित ठरल्याप्रमाणे गेली 15 वर्ष झाले या ठिकाणी रोज दरवेळी नाश्ताच करायला यांच्याकडे येतो वडापाव खाण्यासाठी. नवनाथ महाराजांचं मंदिर आहे आणि नवनाथ देशकर, नवनाथ जाधव 231 दिंडीचे मानकरी आहेत आणि ते मानकरी या सोहळ्यामध्ये येऊन प्रत्येक वारकऱ्याला ना त्या ठिकाणी वडापाव देऊन तृप्त करतात. आणि या ठिकाणी तृप्त झाल्यानंतर हा माणूस पुढच्या मजलाला परत मजल करत पंढरपूरकडे प्रस्थान करत असतो. वारी म्हणजे महाराष्ट्राची चालती बोलती आणि जिवंत संस्कृती. या वाटेवर पाऊल ठेवताच 18 पगड जाती जमातींचं, विविध लोककलांचं आणि संस्कृतीचं असं काही दर्शन घडतं की डोळ्यांचं पारणं फिटावं. यातच भर घालते ती म्हणजे महाराष्ट्राच्या मातीतली अस्सल पारंपरिक लोककला म्हणजेच गोंधळ. वारीच्या वाटेवर आता गोंधळी कलावंत सामील झालेत. पण ही केवळ एक करमणूक नाहीये, तर वारीमध्ये हे कलावंत चक्क प्रबोधनाचा गोंधळ घालतायत. टाळ, संबळ आणि सुरांनी समाजातील अनिष्ट रूढी परंपरांवर प्रहार करणारा हा सोहळा नक्की कसा रंगलाय? संस्कृती आणि प्रबोधनाचा हा अनोखा संगम कसा दिसतोय? या दृश्यांमधून याचा अनुभव आपण घेऊ शकतोय. आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी, गोंधळी गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी, आम्ही आंबेचे
गोंधळी गोविंद गोपाळाच्या हा आमचा गोंधळी समाज गेल्या अनेक वर्षापासून या माऊलीच्या वाटेमध्ये तुकाराम महाराजाच्या दिंडीमध्ये तुकाराम महाराजांनी लिखित केलेले काही अभंग आहेत. आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही देवीचे गोंधळी या अभंगाद्वारे आम्ही रात्रंदिवस जवळपास 2-3 महिने वर्षाकाठी गोंधळाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचे काम करत असतो. वारकऱ्याला म्हणते या वारीच्या निमित्तानं स्वच्छतेचे आवाहन किंवा अनेक प्रकारच्या वाटाने चालताना सिरियल नंबर नसत रांगीप्रमाणे चाला, कुठेतरी काहीतरी अपघात होऊ नये अशा पद्धतीने आपण हे सगळं संदेश देत चालत राहतो. गोंधळी गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी 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 आम्ही आंब्याचे गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी गोविंद गोपाळाच्या मेळी आव गोंध वारी ही पुढच्या पिढीला आपल्या संस्कृतीची आणि मूल्यांची शिकवण देत असते. वारकरी संस्कार लहान मुलांमध्ये रुजवण्यासाठी साताऱ्याच्या माण तालुक्यातील बिदालमध्ये एका सुंदर बाल पालखी दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. बिदालमधील जिल्हा परिषद शाळेच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी या दिंडीत अत्यंत उत्साहाने आणि उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. गळ्यात टाळ, हाती पताका आणि मुखात विठ्ठल नामाचा गजर करत जेव्हा ही लहान पावलं वाटेवरून चालत होती तेव्हा त्यांच्यावर वारीच्या संस्कारांचे सुंदर रंग चढत असल्याचं पाहायला मिळालं. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात यंदा एक आगळा वेगळा आणि भावस्पर्शी क्षण अनुभवायला मिळाला. मूकबधीर आणि मतिमंद विद्यार्थ्यांनी दिंडीत उत्साहाने सहभाग घेत वारकरी संप्रदायाचा आनंद लुटलाय. विठ्ठल रखुमाई आणि तुकोबाराय यांच्या वेशभूषेत सजलेल्या चिमुकल्यांनी उपस्थितांची मनं जिंकली आहेत. वेढा वेढा रे पंढरी, वेढा वेढा रे पंढरी, वेढा वेढा रे पंढरी. मोर्चे लावा भीमा तीरी. भेटी लागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिन वाट तुझी. अशीच काहीशी अवस्था आता वारकऱ्यांची झाली आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींचा आणि संत तुकोबारायांच्या पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात पोहोचणार आहे. जशी सोलापूरची वेस जवळ येते तशी प्रत्येक वारकऱ्याच्या मनात पंढरीची ओढ आता शिगेला पोहोचली आहे. आता पाऊल थांबायला तयार नाहीये आणि विठू माऊलीला डोळे भरून पाहण्यासाठी मन अनावर झालंय. आता अजिबातच वाट पाहवत नाहीये कधी एकदा चंद्रभागेत स्नान करतो आणि माऊलीच्या चरणावर डोके ठेवतो, अशीच भावना प्रत्येक वारकऱ्याची आहे. पंढरी या सगळ्या वारकऱ्यांच्या आता जवळ आली. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये मी सध्या आहे. मी एका दिंडीत आलोय आणि या दिंडीमध्ये सगळे वारकरी या ठिकाणी अभंगामध्ये गवळ म्हणत, भारुड म्हणत आपला आनंद सगळा साजर करत होते. वारी या ठिकाणी वारीचा सोहळा सगळा चालू आहे. माऊली रामकृष्ण हरी बाबा. रामकृष्ण हरी. किती वय आहे तुमचं बाबा? 76. वारीत चालताय? हो चालतोय. चालत गाडीत जाताय का चालत जाताय? चालत जातो. खरंच चालत जाता? हो खरं चालत जातो. पाय नाही दुखत? नाही दुखते. कसं काय? कसं त्याची कृपा आहे आपल्यावर सगळी. पांडुरंगाची कृपा आहे म्हणून हातपाय दुखत नाही. हा माऊली आता पंढरी जवळ आली असं वाटतं? हो आलं जवळ आहे जवळ. विठुरायाच्या दर्शनाची आज तुम्हाला लागली असेल आता? हो लागलेलीच आहे. एवढे दिवस झालं तुम्ही प्रवास करताय, थकवा येत असेल, शीण येत असेल, आता मात्र पंढरपूर जवळ आलं ही सगळ्या वारकऱ्यांची भावना होती या मुक्कामामध्ये. काय सांगाल माऊली? काय सांगायचं आता जवळ पंढरपूर आले आम्ही आता त्या खेळमेळीच्या वातावरणात आम्ही शेवटपर्यंत जाणार आहे. असं काय म्हणताय माऊली? दर्शन करावं असं वाटतंय, माऊलीला भेटावं असं वाटतंय, भगवंताला भेटावं असं वाटतंय आम्हाला. इतका आम्ही आतुर झालेला आहे आता. आनंद झालाय. माऊलीच्या गजरामध्ये, तुकारामाच्या गजरामध्ये आम्ही पंढरपूरला चाललेलो आहे. माऊली तुम्ही या ठिकाणी हा टाय घेतलाय, वारीची वाट रोज चालताय. रामकृष्ण हरी कसं वाटतंय आता? एकदम छान. अशी वारी म्हणजे ही जसं हा सुख सोहळा स्वर्गी नाही, स्वर्गात सुद्धा असा सुख सोहळा नाही, असा हा दिंडी सोहळा हा पंढरपूरचा आहे. अतिशय खूप म्हणजे
इतका छान हा सोहळा आहे का हा सोहळा कुठंच जगाच्या पाठीवर आपल्याला कुठंच पाहायला मिळणार नाही. हा पाश्चात्य राष्ट्रामध्ये तर कुठंच नाही मिळणार. महाराष्ट्र ही एक संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीमध्येच असा हा सुख सोहळा आपल्याला पाहायला मिळतो. त्याला आम्ही म्हणजे आमचे मायबाप मानतो. आम्हाला कधी एकदा पांडुरंग भेटेल असं वाटतं मनामध्ये. खूप कनोळा येतो मनात पांडुरंगाविषयी. त्यासाठी आम्ही पांडुरंग बरोबर घेऊन येतो. कधी भेटन असं झाले पंढरी जशी जशी जवळ येते तसं तसं या वारकऱ्यांना सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची आस या वारीत लागलेली पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन सतीश कदम यांच्यासह निलेश जगताप, पुढारी न्यूज, सराटी. वारी मनामनात भक्तीचे शब्द पेरत जाते आणि हा वारीचा प्रवास विठू माऊलीची ओढ शब्दातून जेव्हा उमटते तेव्हा हा सोहळा अधिकच देखणा होतो. वारीतील वारकऱ्यांनी आपल्या प्रेक्षकांसाठी सुमधुर आवाजात अभंग सादर केलाय, पाहूयात. पंढरीच्या लोका किती मारो हाका, पंढरीच्या लोका किती मारू हाका, तेथे माझा सखा पांडुरंग, पाय जोडोनी उभा विटेवरी, पाय जोडोनी उभा विटेवरी, राहुळाची शोभा पांडुरंग, राहुळाची शोभा पांडुरंग, होती कुज बुज वाटे समाधान, कुज वाटे, होती कुज बुज वाटे समाधान, ते चालता बोलता पांडुरंग, चालता बोलता पांडुरंग, पाय जोडोनी उभा विटेवरी, पाय जोडोनी उभा विटेवरी, राहुळाची शोभा पांडुरंग, राहुळाची शोभा पांडुरंग. माऊली, आपण स्वरांच्या वारीचा अनुभव घेऊया, पाहुयात पंडित जयतीर्थ मेवुंडी यांची गायकी, आमचं विशेष सेगमेंट वारी स्वरांची मधून. रूप रूप आवडे रूप गोजिरे सगुण सगुण आवडे रूप गोजिरे सगुण, आवडे रूप रूप आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन, पाहता लोचन सुखावले, आवडे रूप गोजिरे सगुण. आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे, आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे, जो मी तुझ पाहे पाहे, जो मी तुझ पाहे वेळो वेळा, आवडे रूप गोजिरे सगुण, आवडे रूप. बोला पुंडलिक वरदे हरी.
एकनाथ महाराज की जय. वारी पंढरीची पावर्ड बाय उषा, असोसिएट स्पॉन्सर्स हिरो डेस्टिनी आणि राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड या विशेष कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतोय. पण माऊली, न जाता पंढरपुरा अनुभूती येईल वारीची. घर बसल्या उद्याही पहा वारी पंढरीची.